हॅलो स्टुडंट्स, आज आपण बायोलॉजीच्या पुढच्या व्हिडिओकडे वळणार आहोत. लाईव्ह सेशनमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे आपण तो कॅन्सल केला. आज आपण लाईव्हच्या ऐवजी यूट्यूबवर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा भाग पाहणार आहे. बायोलॉजीमध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला, डिफरंट डिसिप्लिन्स ऑफ द बायोलॉजी, व्हॉट इज बायोलॉजी, इम्पॉर्टन्स ऑफ बायोलॉजी, एम्स ऑफ बायोलॉजी. आज आपण ॲक्च्युअल सिलेबसला सुरुवात करणार आहे. आपल्या बायोलॉजी टेक्स्टबुकचं 5th लेसन सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन या चॅप्टरला आपण आज सुरुवात करणार आहे. सेल हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. सेल म्हणजे बॅटरी, याला आपण सेल म्हणतो. त्याच्याशिवाय मोबाईल फोनलाही काही जण सेल म्हणतात. तुरुंग किंवा जेल, त्यातला एखादा खोली असते त्यालाही सेल म्हटलं जातं. आणि हा आपला प्लांट सेल, ॲनिमल सेल किंवा लिव्हिंग सेल. कोणत्या अर्थाने मग सेल वापरला आहे? एका शब्दाचे असे अनेक अर्थ कसे काय होऊ शकतात? ॲक्च्युअली सेल हा शब्द सेल्युला या लॅटिन शब्दापासून घेतला. द वर्ड सेल, इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम द वर्ड लॅटिन वर्ड सेल्युला, विच मीन्स स्मॉल कंपार्टमेंट. लहानसा कंपार्टमेंट असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे सर्व बाजूनी बंद, पॅक बंद असणारी जागा, लहानशी जागा, त्याला सेल म्हटलं जातं. मग प्लांट सेल असेल, ॲनिमल सेल असेल, आपण जी बॅटरी म्हणतो पूर्वीची, पेन्सिल सेल असेल किंवा कोणती, ती पूर्ण सर्व बाजूनी पॅक होती, आत लहानसा कंपार्टमेंट तयार होतो. किंवा जेलमधली ती कैद्यांची खोली असते, ती सर्व बाजूनी बंद, म्हणजे सर्व बाजूनी पॅक असणारी, पूर्णपणे बंद असणाऱ्या लहानशा जागेला सेल असं म्हटलं जातं. म्हणून हा सेल शब्द होतो. ॲक्च्युली दिस सेल, वर्ड सेल, इट वॉज इंट्रोड्यूस्ड बाय रॉबर्ट हुक. हे यापूर्वी तुम्हाला झालं असेल कदाचित. रॉबर्ट हुक, ही इंट्रोड्यूस द वर्ड सेल. ही वॉज ऑब्झर्विंग, तो काय करत होता, द स्मॉल सेक्शन्स ऑफ द कॉर्क सेल. कॉर्क म्हणजे काय? जिम्नोस्पर्मिक किंवा पाईंच्या उडचं जे बॉटलला बसवण्यासाठी झाकण असतं, जुन्या काळी असत होतं, त्याला कॉर्क म्हणतात. ह्या कॉर्कचे लहान स्लाइसेस काढला त्यांना, TS ट्रान्सफर सेक्शन, असे आडवे छेद घेतले, स्लाइस घेतलं, आणि त्यांनी त्या लेन्स खाली ऑब्झर्व केलं. आणि लेन्स खाली ऑब्झर्व केल्यानंतर त्याला काय दिसलं, ही गॉट सम पॉलिगोनल हनीकॉम्ब लाईक स्ट्रक्चर्स, असे मधमाशीच्या पोळ्यासारखे काही भाग त्याला दिसले. आणि दीज स्ट्रक्चर्स ही कॉल्ड देम ॲज सेल. त्याला त्यांनी सेल असं नाव दिलं. कधी? 1664 या काळामध्ये, म्हणजे बघा कधी, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, त्यावेळेला हे सेल असं नाव दिलं गेलं त्याला. नंतरच्या काळात अनेक सायंटिस्टनी जसं मायक्रोस्कोपमध्ये मोठ्या मोठ्या चांगल्या प्रकारे डिस्कवरी होऊ लागली, शोध लागू लागला, तसतसं यामध्ये अभ्यास होऊ लागला जास्त. पहिल्यांदा अँटॉन व्हॅन ल्युएनहॉक या सायंटिस्टनी पहिल्यांदा मायक्रोस्कोपचा शोध लावला. अँटॉन व्हॅन ल्युएनहॉक, रशियन नाव आहे, थोडंसं वेगळं स्पेलिंग आपल्याला यामध्ये दिसून येईल. आणि जसं या ल्युएनहॉकने मायक्रोस्कोपचा शोध लावला, तिथून पुढं अनेक गोष्टींचा शोध लागू लागला. डिफरंट सायंटिस्ट बिगॅन टू स्टडी द सेल. अँड धिस स्टडी ऑफ सेल, कशाच्या बाबतीत? स्टडी ऑफ स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन, फंक्शन, मेटाबॉलिझम, प्रोसेस, डिव्हिजन, या सर्व बाबतीमध्ये सेलचा जो स्टडी केला जातो याला म्हटलं जातं सेल बायोलॉजी ऑर सायटॉलॉजी. ह्याला सायटॉलॉजी म्हटलं जातं. सायटॉलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ सेल इन रिस्पेक्ट टू इट्स स्ट्रक्चर, इट्स फंक्शन, इट्स डेव्हलपमेंट, इट्स मेटाबॉलिझम, सर्व बाबतीत सेल्सचा अभ्यास करणारी जी बायोलॉजीमधली शाखा असते ह्याला सायटॉलॉजी म्हटलं जातं.
Thus, after the evolution or a discovery of the microscope, the cytology is emerged. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती स्टडी होऊ लागला. ॲक्च्युली कोणताही सेल आपल्याला मायक्रोस्कोपशिवाय दिसत नाही, कारण त्याचा अतिशय सूक्ष्म आकार असल्यामुळं मायक्रोस्कोपिक म्हणजे फक्त उघड्या डोळ्यांनी न दिसणारे असे सेल्स असतात. त्यामुळं आपल्याला काय आवश्यकता असते, वी हॅव टू यूज मायक्रोस्कोप. वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोस्कोप आपण यासाठी वापरतो. यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. सिंपल मायक्रोस्कोप यामध्ये आपल्याला 50 to 100 टाइम्स मॅग्निफिकेशन दिसतं. 50 ते 100 पट वस्तू मोठी होऊन दिसते. याला सिंपल मायक्रोस्कोप म्हणतात. कंपाऊंड मायक्रोस्कोप यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या मायक्रोस्कोपमध्ये आपण मॅग्निफिकेशन पाहिलं तर 1000 टाइम्स आपल्याला याच्यामध्ये मॅग्निफिकेशन दिसून येतं. 1000 पट वस्तू आपण मोठी करू शकतो. म्हणजे सेल्स, पेशी आपल्याला याच्यामध्ये दिसतात. मात्र पेशीच्या इनर साईड, आतील बाजूस जर आपल्याला स्ट्रक्चर पाहायचं असेल, म्हणजे पेशीचे वेगवेगळे सेल ऑर्गॅनॅलिज आपल्याला पाहायचे असतील, तर आपल्याला याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावरती मॅग्निफिकेशन असलेलं मायक्रोस्कोप वापरण्याची आवश्यकता आहे. याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. याच्यामध्ये 5 लाख टाइम्स मॅग्निफिकेशन यामध्ये असतं. 5 लाख पट ऑब्जेक्ट आपल्याला याच्यामधून मोठा होऊन दिसतो. याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी म्हणतात. म्हणजे या वेगवेगळ्या मायक्रोस्कोपमधून आपल्याला ज्या प्रकारचे सेल किंवा सेलचं स्ट्रक्चर पाहायचं आहे याचा आपण अभ्यास करू शकतो आणि त्यानुसार त्याचा स्टडी करू शकतो. ह्या जसजसं मायक्रोस्कोपचा शोध लागत गेला वेगवेगळ्या, तसतसं सेल बायोलॉजी फ्लरिश होत गेली. त्यामधला स्टडी जास्तीत जास्त होत गेला. सेलची साईज किती असते? सेल मायक्रोस्कोपिक आहे. इट इज काउंटेड इन द मायक्रॉन्स. मायक्रॉन म्हणजे 10⁻⁻⁶ मीटर्स. It is also called as micrometer. The smallest cell is of mycoplasma. Mycoplasma हा smallest cell आहे. It is about 0.3 micrometer or microns. हा त्याचा साईज असतो. जनरली जो बॅक्टेरियल सेल असतो, आपला बॅक्टेरिया असतात, दे आर फ्रॉम 3 to 5 मायक्रोमीटर्स और 3 to 6 मायक्रोमीटर हा त्यांचा साईज असतो. जनरलाइज सेल्सचं आकार किंवा साईज आपण पाहतो. इट इज द स्मॉलेस्ट सेल मायकोप्लाझ्मा अँड लार्जेस्ट सेल इट इज द एग. इट इज अ सिंगल सेल्युलर ऑफ ऑस्ट्रिच. शहामृगाचं अंड फर्टिलायझेशन होण्यापूर्वी, फर्टिलायझेशन झाल्यानंतर युनिसेल्युलर असतं त्यावेळी. इट इज अबाउट 15 सेंटीमीटर्स ऑफ डायमीटर. हे लार्जेस्ट सेल आहे. अँड लॉंगेस्ट सेल इट इज नर्व सेल. इट इज अबाउट अ मीटर इन लेंथ. आपले नर्व सेल, मज्जात पेशी ज्याला आपण चेतातंतू म्हणतो किंवा चेतापेशी म्हणतो, ही सर्वात लांब सेल असते. पेशी अशी मोडली जाते. हे फक्त एक आपल्याला माहिती असलं पाहिजे की लहानात लहान सेलचा आकार किती असतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समधल्या, जनरलाइज किती असतात, ऑस्ट्रिच सर्वात मोठा सेल कोणता, या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं. लॅटर ऑन ड्युरिंग 1830s और 40s, 1830 ते 40च्या काळामध्ये काही सायंटिस्ट स्लायडन अँड श्वान 1838 आणि 39 या काळामध्ये त्यांनी सेल थिअरी म्हटली गेली. दे प्रपोज्ड सम बेसिक पॉश्युलेट्स अबाउट द सेल. पॉश्युलेट म्हणजे गृहीतक. काही पेशीच्या बाबतीत काही बेसिक किंवा मूलभूत गृहीतकं मांडली आणि त्याला त्यांनी म्हटले सेल थिअरी. काय सांगते सेल थिअरी? यापूर्वी सुद्धा तुम्हाला झालेली आहे सेल थिअरी. फर्स्ट, ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सर्व सजीव कशापासून बनलेत? आर मेड अप ऑफ सेल्स. सेल्स पासून बनलेत. आणि दुसरं काय? सेल्स आर फंक्शनल, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम.
ऑल द सेल्स आर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सजीवांचा स्ट्रक्चरल म्हणजे रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणजे सेल. आणि सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पेशी सजीव हे कशापासून बनले? सेल्सने बनले. ह्या दोन गोष्टी यांनी सांगितल्या. कोणी? स्लायडन आणि श्वान. ह्याला म्हटलं जातं सेल थिअरी. त्यानंतरच्या काळामध्ये ह्या दोघांनी सांगितल्यानंतर डिफरंट सायंटिस्ट वर्किंग बिगॅन टू वर्क ऑन द सेल ऑर सायटॉलॉजी. सायटॉलॉजीमध्ये अनेक शोध लागत गेले. त्यामध्ये मग ब्राऊननी न्यूक्लियसचा शोध लावला, वॉल्डेअरनं क्रोमोसोमचा शोध लावला, पुश्चेवनं सेल डिव्हिजनचा शोध लावला. ऑल cells arise from the pre-existing cell. Different scientists are they worked on the different branches of the cytology. सायटॉलॉजीचे वेगवेगळ्या ब्रँचेसवरती ते काम करू लागले. त्यांची एक लिस्ट तुमच्या बुकमध्ये लास्ट पेजवरती दिली. ती तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये विचारलं होते. म्हणजे कोणत्या सायंटिस्टचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे सेलमध्ये ते तुमच्या स्टडीसाठी ठेवा. तुम्हाला मल्टिपल चॉईस स्टडीजमध्ये यावरती क्वेश्चन तुम्हाला निश्चित विचारला जातो. आपण थोड्या पुढच्या भागाकडे वळूया. ह्या सर्व वेगवेगळ्या सायंटिस्टच्या नंतर एकत्रित मत घेऊन ही जी सेल थिअरी होती, सेल थिअरीमध्ये आपण 2 पॉईंट पाहिले. आणखी वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळे शोध लावल्यानंतर एक मॉडर्न सेल थिअरी म्हणून प्रसिद्ध झाली. मॉडर्न सेल थिअरी म्हटलं, ज्यामध्ये आणखी काही पॉसिबिलिटीज ॲड झाले. पहिले 2 आहेत ते आहेत कोणते? सेल्स आर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द सेल. बरोबर, फंक्शनल युनिट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. शॉर्टमध्ये लिहितोय मी. सेकंड, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड ऑफ सेल्स. थर्ड पॉस्ट्युलेट त्यामध्ये काय ॲड केलं? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अराइज, फॉर्म, डेव्हलप कशापासून तयार होतात? फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. प्री एक्झिस्टिंग सेलपासून सर्व पेशी तयार होतात. म्हणजे अगोदर पूर्वाश्रमीचा जो सेल असला तर त्याच्यापासूनच नवीन सेल तयार होतो. ऑल न्यू सेल नेव्हर फॉर्म्स अँड द सेल्स आर प्रोड्यूस्ड अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल बाय द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन होऊनच नवीन प्रकारचा सेल तयार होतो. पुढचा काय पॉईंट आहे? ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल सेलमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज असतात म्हणजे त्यामध्ये घडणारं मेटाबॉलिझम असेल, त्यामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या फंक्शन्स असतील, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर the activity of an organism. सेलच्या ॲक्टिव्हिटीज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गॅनिझम. संपूर्ण सजीवाची जी ॲक्टिव्हिटी असते त्याला कोण जबाबदार असतं? सेल. म्हणजे सेलमध्ये घडणाऱ्या ॲक्टिव्हिटीचा परिपाक म्हणजे त्या ऑर्गॅनिझमकडून घडणारी ॲक्टिव्हिटी असते. वेगवेगळ्या जे ॲक्टिव्हिटीज घडत असतात, आपण हलतो, चालतो, बोलतो, ह्या सर्व गोष्टी पहिल्यांदा आपल्या त्या ऑर्गनच्या सेल्समध्ये घडतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस होतात आणि त्यानंतर त्याचा परिपाक म्हणजे आपल्याला त्या ऑर्गॅनिझमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये दिसून येतो. नेक्स्ट पॉईंट ऑफ द मॉडर्न सेल थिअरी इज सेल्स शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. दे शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये एनर्जी रिच सबस्टन्स ट्रान्सफॉर्म केले जातात विच आर रिक्वायर्ड फॉर द डिफरंट ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल. अँड सेल्स कंटेन द जेनेटिक मटेरियल इन द फॉर्म ऑफ DNA अँड RNA. DNA आणि RNAच्या फॉर्ममध्ये सेलमध्ये जेनेटिक मटेरियल असतं आणि त्यामुळं त्याचा न्यूक्लियस किंवा DNA तयार झालेला असतो आणि त्यामुळं त्याचं जेनेटिक मटेरियल संपूर्ण ऑर्गॅनिझम्समध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जाऊ शकतो. अँड लास्ट वन, सम सेल्स शो द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टोटिपोटेन्सी. सम सेल्स आर टोटिपोटंट. टोटिपोटंट म्हणजे काय? टोटिपोटेन्सी इट इज द कॅपॅसिटी ऑफ द सेल
सेलकडे कपॅसिटी असते. फक्त सेल म्हणता येणार नाही, तर कपॅसिटी ऑफ लिव्हिंग, तो लिव्हिंग असला पाहिजे. न्यूक्लिएटेड म्हणजे न्यूक्लियस असलं पाहिजे. सम सेल्स ऑर द कपॅसिटी ऑफ द सेल्स, लिव्हिंग अँड न्यूक्लिएटेड सेल्स, काय कपॅसिटी असते? टू डिफरन्शिएट इन एनी टाइप ऑफ टिश्यू ऑर सेल. एका सेलचं दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या सेलमध्ये डिफरन्शिएशन होऊ शकतो. अँड thus can produce entire new organism. कोणतीही लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेलचं दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या सेलमध्ये, आता सेलमध्ये प्रकार असतात का? हो, निश्चित. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ द टिश्यूज. टिश्यू तुम्ही शिकला असेल, त्यामध्ये ॲनिमल सेल्समधले इपिथेलियल सेल्स असतील, मस्क्युलर टिश्यू असेल, त्यानंतर तुमचं स्केलेटल टिश्यू असेल. वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू असतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स असतात. ह्या सेल्समध्ये काय होऊ शकतं? एकच सेलच्या दुसऱ्या प्रकारच्या सेलमध्ये डिफरन्शिएट होऊ शकतो. आणि अशा डिफरन्शिएट झाल्यामुळं त्या एका सेलपासून आपण काय करू शकतो किंवा काय निर्माण होऊ शकतं? एंटायर न्यू ऑर्गॅनिझम. एका पेशीपासून पूर्ण नवीन ऑर्गॅनिझमची निर्मिती होऊ शकते. आणि ह्या सेलच्या कॅरेक्टरिस्टिकला म्हणतात टोटिपोटेन्सी. ह्याला टोटिपोटेन्सी म्हणतात. इन प्लांट सेल generally the growing cells, growing tip of the plant as well as the embryonic cells are the totipotent. Plant मध्ये maximum cells totipotent असतात. But in animal cells or some animal cells are totipotent. काही animal cells totipotent असतात. ॲनिमलच्या सर्व सेल्स टोटिपोटंट नाही आहेत. टोटिपोटंट म्हणजे एका पेशीपासून एक नवीन ऑर्गॅनिझम निर्माण होऊ शकतो. ह्याला टोटिपोटेन्सी म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल एम्ब्रियॉनिक सेल्स. एम्ब्रियॉनिक सेल्स, भ्रूण असतो जो प्राण्यांच्यामध्ये, ह्या भ्रूणांच्यामध्ये जे फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रिओ तयार होतो, हे एम्ब्रिओचे जे सेल्स आहेत हे सेल्स टोटिपोटंट असतात. अँड दीज सेल्स, टोटिपोटंट सेल्स इन ॲनिमल्स, दे आर कॉल्ड ॲज स्टेम सेल्स. ह्याला स्टेम सेल्स म्हटलं जातं. मूलपेशी मराठीमध्ये. स्टेम सेलचं वैशिष्ट्य काय? स्टेम सेल्स कॅन प्रोड्यूस ऑर डिफरन्शिएट इन टू एनी अदर टाईप ऑफ सेल. कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या पेशींच्यामध्ये ह्या स्टेम सेल्सचं रूपांतर होऊ शकतं. ते कुठं असतात? दे आर प्रेझेंट इन द एम्ब्रिओ. दे आर ऑल्सो प्रेझेंट इन द बोन मॅरो. आपले जे इलॉंगेटेड बोन्स असतात, लांब हाडं, त्याच्यामध्ये जो बोन मॅरो असतो, हाडं पोकळ असतात, माहिती असेल तुम्हाला. जर पर्टिक्युलरली खाण्यानंतर निश्चित माहिती असेल. हाडं ही पोकळ असतात, आतमध्ये हॉलो नेचर असतं, त्याला बोन मॅरो कॅव्हिटी म्हणतात. ह्या बोन मॅरो कॅव्हिटीमध्ये सुद्धा स्टेम सेल्स थोड्या प्रमाणामध्ये असतात. ह्याच्याशिवाय उम्बिलिकल कॉर्ड. उम्बिलिकल कॉर्ड म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? नाळ. म्हणजे एक प्राणी, पर्टिक्युलरली इन द व्हिव्हिपेरस ॲनिमल्स, जे त्याच्या मातेबरोबर जोडलेला जो उम्बिलिकल कॉर्ड असतो, नाळ असते, त्या नाळेमध्ये सुद्धा काय असतात? स्टेम सेल्स असतात. आणि अलीकडच्या काळामध्ये असे उम्बिलिकल कॉर्डचे बँक्स असतात. यामध्ये काय केलं जातं? एक ठराविक प्रकारच्या लॅबोरेटरीज तयार केलेल्या असतात. आणि ह्या लॅबोरेटरीजमध्ये लोकांनी काय करायचं? त्या संस्थेला ठराविक अमाऊंट द्यायची आणि जन्मणाऱ्या बाळाची नाळ, ज्याला म्हणतात, नाळ हा शब्द ऐकला असेल तुम्ही, उम्बिलिकल कॉर्ड म्हणतात, ही नाळ अशा संस्थेला दिल्यानंतर ते प्रिझर्व करून ठेवतात. कारण का? त्यामध्ये स्टेम सेल्स असतात. ह्या स्टेम सेल्सचं वैशिष्ट्य काय आहे? डिफरन्शिएशन होऊ शकतं. त्यापासून आपल्या शरीरामधला कोणताही ऑर्गन पुन्हा निर्माण करू शकतो. भविष्यामध्ये समजा ह्या लहान व्यक्ती, ज्याचे उम्बिलिकल कॉर्ड किंवा स्टेम सेल्स आपण दिलेत ठेवण्यासाठी, त्याची समजा किडनी खराब झाली, तर लॅबोरेटरीमध्ये आपण अशा सेल्सपासून नवीन किडनी त्याच व्यक्तीची निर्माण करू शकतो आणि ती त्याला परफेक्ट मॅच होऊ शकते. लिव्हरचा काही भाग खराब झाला, नवीन लिव्हरचा टिश्यू आपण निर्माण करू शकतो. म्हणजेच मेडिसिनली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अशा बँक्स आता सध्या अस्तित्वात आहेत. अगदी आपल्या भागामध्ये सुद्धा अशा आहेत. त्या ठिकाणी जर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं आणि बाळ जो जन्मल्याबरोबर त्या मुलाची नाळ ते कट करून घेऊन जातात, त्या व्यक्तीच्या आयुष्यभर ते त्याचं जतन करून ठेवले जातात. किंवा बऱ्याचदा कसं होतं, त्या ज्या व्यक्तीचं किंवा ज्या बाळाची नाळ
उंबिलिकल कॉर्ड ठेवलेला आहे, त्याच्या जवळच्या रिलेटिव्हजमध्ये जरी कशाची गरज लागली तर त्याचासुद्धा त्याच्यामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो, कारण ते रिलेटिव्हज असतात. अशा हे त्यांना बिकॉज ऑफ स्टेम सेल्स ओनली, ह्यामध्ये स्टेम सेल्स असतात म्हणून हे सगळं शक्य आहे. हे स्टेम सेल्स म्हणजे ॲनिमलच्या सेल्समधले, ॲनिमल टिश्यूजमध्ये जे टोटीपोटंट सेल्स असतात त्यांना स्टेम सेल्स म्हणतात. प्लॅन्टमध्ये मात्र बहुतांशी सर्व सेल्स हे टोटीपोटंट असतात. इट इज अबाउट द टोटीपोटन्सी. आणि ही झाली मॉडर्न सेल थिअरी. म्हणजे थोडक्यात आपण सेलची हिस्टॉरी पाहिली. हिस्ट्रीमध्ये काय काय, रॉबर्ट हुक येतो सगळ्यात महत्त्वाचं. हू टर्म द सेल पहिल्यांदा सेल हा नाव रॉबर्ट हुकनं दिलं. त्यानंतर अँटॉन व्हॅन ल्युएनॉक हे सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे, त्यांनी मायक्रोस्कोप शोधून काढला. त्यानंतर वेगवेगळ्या सायंटिस्टची नावं, देर इज अ लिस्ट इन युअर बुक, प्लीज ग्रो थ्रू दॅट. त्यामध्ये वेगवेगळे लिस्ट दिले, त्यामध्ये नावं दिलीत वेगवेगळ्या. ब्राऊनने न्यूक्लियस शोधलं, वॉल्डियरने क्रोमोसोम नाव दिलं, वेगवेगळ्या सायंटिस्टची नावं आहेत त्यामध्ये. मॉलने प्रोटोप्लाझम शोधलं, प्लांट सेलमधलं प्रोटोप्लाझम कोणी शोधलं, श्वाननं कोणतं सेल्स पाहिलं, वगैरे वगैरे वगैरे. देर आर सो मेनी नेम्स, ते तुम्ही तुमच्या बुकमध्ये आहेत ऑलरेडी, पहा. ठीक आहे, आता आपण पुढच्या भागाकडे सेलच्या वळूया. काइंड्स ऑफ सेल्स. किंवा टाइप्स ऑफ सेल्स, सेल्सचे प्रकार. ऑन द बेसिस ऑफ द न्यूक्लियस इन द सेल, सेलच्या न्यूक्लियसवरून सेलचे मुख्य दोन प्रकार पडतात. देर आर मेन 2 टाइप्स ऑफ सेल्स ऑन द बेसिस ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसवरून त्यांचे मुख्य 2 भाग पडतात. कोणते कोणते निश्चित माहिती आहे तुम्हाला. प्रोकॅरियोटिक सेल्स आणि दुसरा यूकॅरियोटिक सेल्स. हे 2 मुख्य सेल्सचे प्रकार पडतात. प्रोकॅरियोटिक, प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, एन्शंट, प्राचीन, सुरुवातीच्या काळाचे, अगोदरच्या काळातले. आणि कॅरिओटा और कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस. प्रो प्रिमिटिव्ह, कॅरिऑन न्यूक्लियस. यूकॅरिऑन, यू मीन्स ट्रू, खरे. कॅरिऑन न्यूक्लियस, ट्रू न्यूक्लियस ज्याला म्हणतो आपण. न्यूक्लियसचे सर्व पार्ट्स असणार. म्हणजे न्यूक्लियसच्या स्ट्रक्चरवरून सेल्सचे मुख्य 2 प्रकार पडतात, प्रोकॅरियोटिक सेल्स अँड यूकॅरियोटिक सेल्स. आपण पाहूया वन बाय वन. प्रोकॅरियोटिक सेल्स. कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण. कसे असतात प्रोकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिक सेल्स आर सिंपल, स्मॉल अँड प्रिमिटिव्ह. अगदी सूक्ष्म असतात आकाराने. त्यांचं नेचर सिंपल असतं, कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लेक्स नेचर नसतं. त्यांच्या सेल ऑर्गॅनिज असेल, त्यांचा न्यूक्लियस असेल, वगैरे वगैरे. आणि प्रिमिटिव्ह असतात, म्हणजे प्राचीन, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तयार होणारे हे ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांना आपण प्रोकॅरियोट्स म्हणतो. ठीक आहे. दुसरे बाब, प्रोकॅरियोटा, न्यूक्लियसवरून त्यांचे भाग पडलेत. कसा असतो न्यूक्लियस. न्यूक्लियर मेम्ब्रेन अराउंड द न्यूक्लियस इज ॲब्सेंट. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे यामधला, प्रोकॅरियोटामधला. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज ॲब्सेंट. न्यूक्लियसच्या भोवती कव्हर करणारा न्यूक्लियर मेम्ब्रेन नसतो. इट इज ऑल्सो कॉल्ड न्यूक्लियर एनव्हलप. न्यूक्लियर मेम्ब्रेन त्यामध्ये नसतो. न्यूक्लियसच्या बाबतीतच आणखीन एक गोष्ट जाणूया. न्यूक्लियर मेम्ब्रेन मटेरियल कशापासून बनलं असतं. इट इज मेड अप ऑफ DNA. सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये एक्सेप्ट व्हायरसेस DNA पासून न्यूक्लियर मटेरियल बनलेलं आहे. इथं मात्र जो DNA असतो, यामध्ये सुद्धा DNA, नो डाऊट DNA असतो. DNA इज नॉट असोसिएटेड विथ हिस्टोन प्रोटीन्स. हे सर्वात महत्त्वाचं आहे. DNA ज्या वेळेला त्याचं जेनेटिक मटेरियल कोणत्याही ऑर्गॅनिझममध्ये असतं, इट इज इन द फॉर्म ऑफ कॉइल्स अँड रिकॉइल्स. हे नेहमी कॉइलिंगच्या फॉर्ममध्ये असतं. आता फॉर एक्झाम्पल मॅमलमध्ये DNA हा जवळजवळ 1 मीटर लांब असतो.
सेलची साईज किती असते? अप टू न्यूक्लियसची साईज अप टू 0.2 मायक्रोमीटर्स. 0.2 मायक्रोमीटर इतकं न्यूक्लियसची साईज आणि 1 मीटर लांबीचा DNA त्यामध्ये बसवायचा आहे. अँड इट इज पॅकेज्ड इन टू द न्यूक्लियस बिकॉज ऑफ द कॉइलिंग अँड रिकॉइलिंग. हे नेहमी कॉइलिंग रिकॉइलिंग करत त्याचा आकार लहान 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 केलेला असतो आणि तो लहान केलेला आकार त्यामध्ये फिट होत असतो. आणि ज्यावेळेला हे कॉइलिंग रिकॉइलिंग होतं त्यावेळेला काही प्रोटीन्सची आवश्यकता असते तिथं. बिकॉज ऑफ दॅट प्रोटीन्स दे अंडरगो कॉइलिंग अँड रिकॉइलिंग. मग बाकीच्या सगळ्या सेल्समध्ये हिस्टोन प्रोटीनच्या भोवती ते गुंडाळलेले असतात. मात्र या प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये हिस्टोन नावाचे प्रोटीन नसतात. अदर टाइप्स ऑफ प्रोटीन्स आर देअर but histone proteins are absent in prokaryotic. It is another important characteristic. Histone protein. पुढचा कॅरेक्टर आहे प्रोकॅरियोटिक सेलच्या बाबतीत सेल वॉलचे नेचर. सेल वॉल इन द मेजॉरिटी ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल सेल वॉल इज प्रेझेंट. देर आर वेनली व्हेरी फ्यू मायकोप्लाझ्मा यामध्ये सेल वॉल नसतं, काहीमध्ये नसतं. मात्र मॅक्झिमम प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये सेल वॉल असतो. सेल वॉल इज मेड अप ऑफ 2 कॉम्पोनंटपासून बनलेला असतो. कोणत्या? सॉरी, पेप्टिडोग्लायकॅन. इट इज अ कार्बोहायड्रेट अँड म्युरिन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज म्युरॅमिक ॲसिड. पेप्टिडोग्लायकॅन आणि म्युरॅमिक ॲसिड किंवा म्युरिनपासून त्यांचा सेल वॉल बनलेला असतो. व्हॉट अबाउट सायटोप्लाझम? सायटोप्लाझम इट इज अ सेमी सॉलिड सबस्टन्स. यामध्ये सुद्धा सायटोप्लाझम असतं प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये. बट इट डज नॉट शो स्ट्रीमिंग मुवमेंट. इट डज नॉट शो स्ट्रीमिंग मुवमेंट. म्हणजे काय सांगतो? द स्ट्रीमिंग मुवमेंट इज ऑल्सो कॉल्ड एज सायक्लॉसिस. बरं का, कोणत्याही पेशीमध्ये जे सायटोप्लाझम आतमध्ये भरलेलं असतं सेमी सॉलिड सबस्टन्स, ह्या हायर किंवा युकॅरियोटिक सेलमध्ये हे सायटोप्लाझम नेहमी फिरत असतं. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्ट्रीम प्रमाणे जात असतं, एका प्रवाहाप्रमाणे फिरत असतं आणि त्यामधले कॉम्पोनंट्स वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनेलिजना मिळत असतात किंवा त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन होत असतं. मात्र प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हे सायटोप्लाझम कसं असतं? स्थिर असतं, स्टॅटिक असतं. हे कधी हलत नाही. म्हणजे यामध्ये स्ट्रीमिंग मुवमेंट आपल्याला दिसत नाही. या स्ट्रीमिंग मुवमेंटलाच म्हणतात सायक्लॉसिस. सायक्लॉसिस इज ॲब्सेंट. आणखी काही कॅरेक्टर्स पाहूया आपण. सायटोप्लाझममध्ये काय असतात? सेल ऑर्गॅनेलिज. वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनेलिज नावं तुम्हाला माहिती असतील, मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी कॉम्प्लेक्स वगैरे वगैरे वगैरे. मात्र यामध्ये काय होतं? मिम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज. सेल ऑर्गॅनेलिज म्हणजे ऑर्गन्स ऑफ सेल असं आपण म्हणू शकतो. आर ॲब्सेंट. यामध्ये नसतातच. म्हणजे ज्या सेल ऑर्गॅनेलिजच्या भोवती मिम्ब्रेन असतं, त्याचं स्वतःचं एन्व्हलप असतं, असे सेल ऑर्गॅनेलिज त्यामध्ये नसतात. कुठं? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मिम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज नसतात. याच्याशिवाय in the cell organelles, in majority of the prokaryotic cells, particularly bacteria, they show presence of प्लाझ्मिड. त्यामध्ये प्लाझ्मिड्स असतात. व्हॉट इज प्लाझ्मिड आपण पाहू थोड्या वेळाने. एक्स्ट्रा सेल्युलर DNA प्रेझेंट इन द बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियल सेलमध्ये त्याच्या जेनेटिक मटेरियलशिवाय आणखीन एक सर्क्युलर DNA असतो, त्याला प्लाझ्मिड म्हणतात. आणि असे प्लाझ्मिड मेजॉरिटी ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल प्लाझ्मिड्स असतात. लक्षात ठेवा, प्लाझ्मिड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल. रायबोसोम्स प्रेझेंट इन द प्रोकॅरियोटिक सेल. रायबोसोम हा शब्द ऐकला असेल. रायबोसोम्स प्रेझेंट इन द प्रोकॅरियोटिक सेल. दे आर ऑफ 70S टाईप. 70S या प्रकारचे असतात. हा 70S काय प्रकार आहे, 80S काय प्रकार आहे आपण नंतर पाहणार आहे. इट इज द स्वेटबर्ग युनिट. तो कसा मोजला जातो आपण नंतर पाहू. फक्त लक्षात ठेवा 70S या प्रकारचे रायबोसोम्स प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असतात. ॲक्च्युली स्वेटबर्ग युनिट म्हणजे काय? रायबोसोम ज्या वेळेला सेपरेट करत असताना सेंट्रीफ्युगलमधून त्याला काढलं जातं, त्यावेळी त्याच्यापासून सेपरेट होणारं जे सबस्टन्सेस असतात, त्याच्यापासून त्या युनिट्स असतात, त्याच्यावरून त्याचं काउंटिंग किंवा त्याचं मेजरमेंट केलं जातं. आणि ते 70S या प्रकारचे असतात, म्हणून त्याला S हा म्हणतात. S म्हणजे स्वेटबर्ग. ह्या सायंटिस्टने ते शोधून काढलं.
पुढचा पार्ट किंवा कॅरेक्टरिस्टिक ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल्स. हे जे प्रोकॅरियोटिक सेल्स असतात दे डू नॉट शो और सेल डिव्हिजन इज ऑफ बायनरी फिशन. बायनरी फिशन याद्वारे सेल डिव्हिजन होतो. म्हणजे मायटॉसिस मिओसिस हा प्रकार यामध्ये नसतो. सेल डिव्हिजन बायनरी फिशन म्हणजे सिम्पलेस्ट वे. बायनरी फिशन या प्रकारचं सेल डिव्हिजन आपल्याला यामध्ये आढळतं. दीज आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल. तुम्हाला डिफरन्शिएटिंग पॉईंटमध्ये पॉईंटसाठी हे कॅरेक्टर्स खूप महत्त्वाचे आहेत. आणखी एखादा पॉईंट पहा. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जी मुवमेंट होते ही मुवमेंट होण्यासाठी सम प्रोकॅरियोटिक सेल दे शो प्रेझेन्स ऑफ फ्लॅजेला. त्यामध्ये फ्लॅजेला नावाचं ऑर्गन असतं, लॉंग व्हीप लाईक स्ट्रक्चर. आणि ह्या फ्लॅजेलामध्ये हे काय करतात, ते फ्लॅजेला दे शो रोटेटरी मुवमेंट. फ्लॅजेला इज कॉल्ड ॲज द प्रोकॅरियोटिक फ्लॅजेला इज कॉल्ड ॲज द स्मॉलेस्ट मोटर इन द युनिवर्स. आता प्रोकॅरियोटिक सेल किती सांगितलं तुम्हाला मी, 0.322 और 5 मायक्रोमीटर हा सेलचा आकार. त्याच्यामध्ये सेल वॉल त्याच्याभोवती, आणि ते सेल वॉलमध्ये असणारे हालचाल करणारे त्याचे स्ट्रक्चर्स त्याला म्हणायचं फ्लॅजेला. त्यांचा आकार किती लहान असेल आणि तो मोटर प्रमाणे कारण तो रोटरी मुवमेंट, रोटरी म्हणजे सर्क्युलर फिरत असतं. त्यामध्ये जे बेसिक बेस प्लेट असते, हा समजा सेल वॉल आहे याचा, यामध्ये अशी एक प्लेट असते त्याला बेस प्लेट म्हटलं जातं लाईक दिस. आणि त्यामध्ये हे असे इलॉंगेटेड स्ट्रक्चर असतं. त्याला खाली रोटर शॅफ्ट त्यामध्ये फिक्स झालेलं असतं. आणि या रोटरच्या भोवती काय असतात, काही प्रोटीन्स असतात. आणि दीज प्रोटीन ब्रिंग अबाउट द मुवमेंट ऑफ दिस बेस प्लेट इन द रोटेटरी मॅनर. म्हणजे सर्क्युलर मॅनरमध्ये त्याची मुवमेंट होते. आणि त्यामुळे याची मुवमेंटसुद्धा कशी होते, रोटेटरी फिरतात, मोटरप्रमाणे फिरतात. आणि त्यामुळे त्याची रोटेटरी या प्रकारची मुवमेंट होते आणि सेल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो. रोटेटरी मुवमेंट फ्लॅजेलाची आपल्याला प्रोकॅरियोटिक सेलमध्ये दिसते. एक्झाम्पल्स, वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये. कोणते कोणते आहेत, यू बॅक्टेरिया, त्यानंतर सियानोबॅक्टेरिया, आर्किया. दीज आर द डिफरंट ऑर्गॅनिझम्स ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. हे प्रोकॅरियोटिक सेलचे ऑर्गॅनिझम्स आहेत. यामध्ये यू बॅक्टेरिया ज्यांना आपण मराठीमध्ये जीवाणू म्हणतो, ट्रू बॅक्टेरिया ज्यांना म्हणतात, हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यू बॅक्टेरिया कोणते कोणते प्रकार पाहिले तुम्ही, आठवते का बघा. देर आर यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरिया 4 प्रकार आहेत. पहिलं कोकाय, दे आर राऊंड बॅक्टेरिया, असे असतात, गोलाकार जीवाणू, राऊंड शेप. बॅसिलाय, बॅसिलस सिंग्युलर, दे आर रॉड शेप्ड बॅक्टेरिया, दंड गोलाकार जीवाणू, रॉड शेप्ड असतात. थर्ड व्हिब्रिओज, व्हिब्रिओ कॉमा शेप्ड बॅक्टेरिया, म्हणजे मराठीत त्याला म्हणतो स्वल्प विरामाकार बॅक्टेरिया, हे असे असतात. तिसरा प्रकार आहे. आणि चौथा प्रकार स्पायरिलाय और स्पायरिलम, दे आर ट्विस्टेड, इलॉंगेटेड आणि ट्विस्टेड, असे ट्विस्टेड असतात. सर्पिल आकार मराठीत त्याला म्हणतात, असे असतात. असे बॅक्टेरिया, यू बॅक्टेरियांचे 4 प्रकार पडतात. कोकाय, त्यांचं नावही असतं पहा, मायक्रोकोकस, डिप्लोकोकस, डिप्लोकोकस निमोनी, बॅसिलाय, लॅक्टोबॅसिलस, व्हिब्रिओ, म्हणजे त्याचं नावही असं त्या पद्धतीनं असतं. म्हणजे त्या स्ट्रक्चरवरून त्याचं नाव ठरवलं जातं. बॅक्टेरियाच्या नॉमेनक्लेचरमध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. हे यू बॅक्टेरिया झालं. सियानोबॅक्टेरिया म्हणजे काय, सियानोबॅक्टेरियाला पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं, ब्ल्यू ग्रीन अल्गी असं म्हटलं जायचं, नीळ हरित शेवाळ किंवा निळे हिरवे शेवाळ म्हटलं जायचं. मात्र नंतरच्या क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये त्यांना अल्गीमधून बाजूला काढलं, कारण अल्गी प्लांट असते. त्यामुळे हे काय प्लांट नाहीत, कारण हे प्रोकॅरियोटिक आहेत. त्यामुळे त्याला काय म्हटलं झालं, सियानोबॅक्टेरिया म्हटलं जातं. आता यांना ब्ल्यू ग्रीन अल्गी आपण म्हणत नाही, त्यांना आपण म्हणतो सियानोबॅक्टेरिया. सम आर और दीज सियानोबॅक्टेरिया
मेजॉरिटी ऑफ द बॅक्टेरिया सियानोबॅक्टेरिया दे आर फोटोसिंथेटिक. हे फोटोसिंथेटिक असतात. फोटोसिंथेटिक म्हणजे फोटोसिंथेसिस करू शकतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस करण्यासाठी आवश्यक असणारं काय पिगमेंट्ससुद्धा असतात. ह्या सियानोबॅक्टेरियामध्ये 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार सिम्बायोटिक सियानोबॅक्टेरिया पाहतोय आपण. सिम्बायोटिक म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम बरोबर म्युच्युअलिझम सिम्बायोसिस करतात. म्हणजे हे फोटोसिंथेसिस करतात, त्याला फूड देतात आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझमकडून दुसरी कोणती तरी वस्तू मिळवतात. याचं एक्झाम्पल आहे ॲनाबिना. ॲनाबिना. दुसरं आहे फ्री लिव्हिंग किंवा याला म्हटलं जातं नॉन सिम्बायोटिक किंवा फ्री लिव्हिंग. याचं एक्झाम्पल आहे नॉस्टॉक. जर पावसाळ्यात शेतीमध्ये तुम्ही भात शेतांच्यामध्ये गेला, ज्यामध्ये भात खाचरं असतात कोकणामध्ये, ह्या भात खाचरांच्यामध्ये नेहमी पाणी असतं, तिथे गेला तर तुम्हाला असे जेली लाईक बॉल ग्लोब्युलर स्ट्रक्चर्स आढळतात. दीज आर द नॉस्टॉक बॉल्स. ते दुसऱ्या कोणत्या ऑर्गॅनिझम बरोबर सिम्बायोसिस करत नाहीत, ते फ्री लिव्हिंग असतात आणि मात्र ते नायट्रोजन फिक्सेशन करतात. हे सुद्धा नायट्रोजन फिक्सेशन करतात. सियानोबॅक्टेरियाचं वैशिष्ट्य म्हणजे दे आर नायट्रोजन फिक्सिंग. हवेमधलं नायट्रोजन घेतात आणि त्याचं रूपांतर नायट्रेटमध्ये करतात आणि ते प्लांट्सना उपयोगी असतं. त्यामुळे सियानोबॅक्टेरिया दे आर इकॉनॉमिकली व्हेरी इम्पॉर्टंट. अँड आर्किया these are also like the युबॅक्टेरिया प्रमाणात असतात, बट दे आर एक्स्ट्रीमोफिलस असं त्यांना म्हणतात. आर्किबॅक्टेरिया आर ऑल्सो कॉल्ड ॲज एक्स्ट्रीमोफाइल्स or extremophils. Extremophils, they live in the extreme conditions above 60 degrees Celsius in hot water spring. हॉट वॉटर स्प्रिंगमध्ये आढळतात. त्यांचं सेल वॉलचं नेचर हे या बॅक्टेरियापेक्षा वेगळं असतं. दे आर व्हेरी सिमिलर विथ द युबॅक्टेरिया, बट मेटाबॉलिझम इज समवॉट डिफरंट. त्यामध्ये काही मेटाबॉलिझम वेगवेगळ्या प्रकारचं असतं आर्कियामध्ये. त्यांचं सेल वॉलमध्ये डिफरन्स असतो. त्यांच्या जगण्याच्या कंडिशन्समध्ये एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये जगतात म्हणून त्यांना वेगळं केलं आहे. असे हे 3 प्रकारचे आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल्स आढळतात. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल्स. आज आपण काय काय पाहिलं पहा. सेलचं मिनिंग, थोडंसं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, डिफरंट साईज अँड शेप, साईज ऑफ द सेल, लहान सेल कोणता आहे, जनरलाइज सेलचं साईज काय असते, लार्जेस्ट सेल कोणता असतो, लॉंगेस्ट सेल कोणता असतो. त्यानंतर आपण काइंड्स ऑफ सेल्स पाहिले. त्याच्यापूर्वी आपण सेलविषयी थोडं सेल थिअरी कोणी प्रपोज केली, मॉडर्न सेल थिअरीचे कोणते पॉस्च्युलेट्स आहेत हे पाहिले. त्यानंतर काइंड्स ऑफ द सेल्स, वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स कोणते आहेत, त्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल्स, त्याचे कॅरेक्टर्स, प्रोकॅरियोटिक सेल्सचे एक्झाम्पल्स आणि जे 3 प्रोकॅरियोटिक आहेत त्यांची अगदी थोडक्यात आपण माहिती पाहिली. ठीक आहे, आज आपण इथं थांबूया. यावेळी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया स्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. थँक्यू.